हॅलो फ्रेंड्स, मी अर्पिता आणि स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आताच माझी अंघोळ वगैरे झाली आणि आता मी देवपूजा करते. फुला काढते. ही गोकर्णाची फुलं असत. थोडी फुलं आईन काढलं ना. ही बघा गोकर्ण. ही बघा आईन सगळी फुला काढून ठेवल्या नसत. आता मी देवपूजा करून घेते आणि आज फुलं पण खूप मिळाली होत. आमच्याकडे ना पिवळ्या फुलांचं झाड होता, म्हणजे ती फुलं अशी सूर्यफुलांसारखी दिसायची, पण ती झाडं आता धगावली ना, त्यामुळे फुलंच नाही होत. म्हणजे ना पिवळी फुलं फुलायची तेव्हा गोकर्णीची फुलं कमी असायची, पण आता पिवळी फुलं नाहीत पण गोकर्णीची फुलं चांगली फुलतात असं, त्यामुळे फुलं मिळतात बऱ्यापैकी रोज. घरात झाली पूजा करून आता पाठीमागे जातोय, म्हणजे आमच्या महापुरुषाकडे. चला. आमच्या घराच्या पाठीमागे ना महापुरुष देवस्थान ना, म्हणजे माझे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असतात, कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय. आणि थंय आम्ही ना दर सोमवारी 25 वातीची बत्ती लावतो आणि रोज घरात देवपूजा केल्यानंतर आम्ही पाठीमागे पण पाया पडूक जातो. आमचा महापुरुष देवस्थान म्हणजे आमचा श्रद्धास्थान आणि आमचं महापुरुष आमका नेहमी नवसाक पावता. आणि कोणतेही चांगल्या कार्याची सुरुवात करताना आम्ही पहिला आधी एका जण गारांना करतो आणि तो नेहमीच आमच्या पाठीशी असता. म्हणजे माका ना असं फुला वगैरे घालून सजवूक खूप आवडतं. मी रोज सकाळी येऊन हे फुला वगैरे घालून सजवतोय. म्हणजे जा की तुळशी वृंदावन ना ते एकदम असं खुलून दिसतं आणि त्या बघूक पण खूप मस्त वाटतं. आमच्या घराजवळ ना ही सगळ्यात माझी आवडती जागा, म्हणजे हय इले की माका खूप मस्तच वाटतं. आणि हय कशी आजूबाजू कशी मस्त झाडं असत, त्यामुळे मस्त सावली असता आणि खूप शांत वातावरण असतं, पक्ष्यांचा आवाज वगैरे. आणि वारं तर एवढं मस्त लागतं ना, म्हणजे गरम वगैरे होत असत ना, तर हय बरंच वाटतं. हयला की एकदम असं AC मध्ये येल्यासारखं वाटतं. कधी कधी ना खूप घरात गरम झाला की आम्ही हय येतो चटई बिटाई घेऊन आणि हयच झोपान देतो आणि एवढं थंडगार वारं सुटलेलं असतं ना, त्यामुळे खूपच चांगला वाटतं. प्रत्येकाकच अशी कोणती नाही कोणती जागा आवडीची असते आणि तशीच माझ्या पण आवडीची ही एक जागा असा. बोलता बोलता फुला घालून झाली. कशी वाटतात तर कमेंट करून नक्की सांगा. तुळशी वृंदावनाच्या समोर ना बत्ती लावण्यासाठी छोटासा असं बनवलेलं हा, त्यावरती पण आता फुला घालून घेतोय. आणि हा असा आमचा वारुरूपी महापुरुष देवस्थान. पहिल्या आधी दर्शन घेतोय, तुम्ही पण दर्शन घेवा. दर्शन घेतलं आता फुला घालून घेतोय. वारुळाच्या समोर हे असे आडवे वेली असत ना, हे पहिले नाही होते, हल्लीच इले असत. तर मी काय करते माहिती, मग त्या वेलींवरतीच फुला घालते, कारण आतमध्ये जाऊक नाही मिळत पुढे. पहिली आम्ही तिथली पानं वगैरे काढून साफ करायचो, पण आता कसं पुढे जाऊकच मिळत नाही, त्यामुळे पानं पण सगळी तशीच असत. आमच्या महापुरुष देवस्थानाची स्थापना 1878 मध्ये माझ्या खापर पंजोबाने केल्यानी. आणि हा तुमका एक महत्त्वाची गोष्ट जर सांगूचीच राहिली, ती तुळशी वृंदावन ना ती पण तेव्हाच बांधलेली हा, तरी पण किती मजबूत हा बघा. अजून पण ते काय एक पण चिर गेलो नाही, म्हणजे एवढी मजबूत हा. तेव्हाची कामं असत ना, खरंच खूप मस्त होती. आणि आता बघा तुम्ही, एवढ्या महागाईचा सिमेंट वगैरे किती काय वापरला तरी पण बांधकामाने टिकत नाही जास्त वेळ. काय नाही काय ते का होताच. पूर्वीच्या लोकांची कामच मस्त होती. बांधकाम वगैरे असत ना, ते अजूनही जशाक तसे होत. ही बघा जांभळा सगळी खालती पडून गेली, खूपच उंचावर होती, त्यामुळे काढूक नाही मिळाली. आता फुलं वगैरे घातले देवाक आणि थोडं वेळ आता हे बसतंय. ही जागा ना ही माका खूपच आवडतं, म्हणजे हा एकदम शांतता असतं आणि अशी झाडं वगैरे पण असतात ना, त्यामुळे मस्त सावली आणि एकदम थंड वाटतं असं वातावरण. वारं वगैरे मस्त लागतं आणि त्यामुळे माका असं कधी कंटाळा येलो ना का नेहमी मी हा येऊन बसतंय, म्हणजे माका बरं वाटतं. आणि माझी खूप स्पेशल जागा, कारण माझी जेव्हा परीक्षा वगैरे असतात ना, त्यामुळे अभ्यास करत पण हयच येतोय. आता घरी जाऊया. आता सायसून चला कसं बरं वाटतं, पण उद्या पाऊस चालू झालो ना की सगळा रान येताला आणि मग चलाक नको, एवढा रान मोठा होताला. आता सो पण ना मध्ये अचानक पाऊस येताना, त्यामुळे पप्पांनी सगळा ग्रीन नेट आणि बांधलेला सोडून टाकल्यानी, कारण त्या खराब होताला.
सध्या रोज आमच्याकडे गरे आणि आंबेच नाश्ता करतात, पण आज माका नाश्ता वेगळं दिसतात थोडं. आता मी चाय आणि आंबोळी खाते, तुम्ही पण या खाऊ. आज पप्पांनी चिकन आणून दिल्यानी, तर आता आई चिकन साफ करता आणि मी तोपर्यंत फोडणीत घालते. ही बघा आई चिकन साफ करताना गणू मनूचं बारीक लक्ष आहे चिकनच्या फोडांवरती. चला आता आपण मालवणी पद्धतीत झणझणीत चिकन बनवूया. आणि ना वाटाप घालूच्या आधी मसाल्यातली कली जी असते ती माका खूप आवडतात, त्यामुळे मी आधीच काढून ठेवलंय. आता आपला झणझणीत चिकन बनवून झाला, आता आंबोळी पण पटकन बनवून घेऊया, कारण आजचं आपलं बेत असतं आंबोळी आणि चिकन. आता आमचं जेवण बनवून तयार होईतच येईल आणि आम्ही नेहमी आम्ही जेवच्या आधी गणूमनूक जेवण घालतो, नाहीतर ती आमका जेवक देवची नाही, मध्ये मध्ये येत बसतात नुसती. आता ती पहिली जेवली ना काय मग ती झोपान देतली आणि मग आम्ही जेवताना मध्ये येऊची नाही, त्यामुळे नेहमी त्यांना पहिला जेवण घालतो आणि मग आम्ही जेवतो. बघा कशी जेवतात पटापट. आता मी जेवतोय, तुम्ही पण जेव केव्हा. जेवले तू करता फोटो काढता बकरांचो. पावसांना काळोख गुडूप केला ना सगळं, अशी मळबटा आणि पाऊस पण बारीक लागता. मग अशी घडघडत होता, आता नाही घडघडला, पण कळत नाही पाऊस लागत असं वाटतं. मस्त ना थंडगार वारं सुटला, बरा वाटतं खूप. एवढा गरम होता ना, पाऊस असं भरपूर लागत आहे, बरा होत. खूप गरम होता, मळबट केला ना, पण वारेमध्ये गेलो आणि पाऊस गेलो पुढे पुढे. काहीतरी लागत असतं काय माहित आता आमच्याकडे येत हा की नाही. हे बघा पावसान काळोख गुडूप केलाय, त्यामुळे सुकवाना सगळी पटापट काढून घेतलंय, नाही तर भिजान जातील. चला आता आपलं व्हिडिओ पण खूप मोठं होतो आणि आता माका थोडीशी झोप पण येतं, थोडं वेळ झोपतंय. तर चला तर मग बाय बाय, भेटूया असेल का नाही व्हिडिओमध्ये. आणि माझे व्हिडिओ तुमच्या बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.